नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. पोलादपूर तालुक्यातील सावित्री कामथे नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला असून शासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचा आरोप आपली माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक राज पार्टे आणि अध्यक्ष श्री निलेश कोळसकर तसेच ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष हरिभाऊ पवार यांनी केला आहे. संघटनेच्या वतीने वेळोवेळी पुराव्यांशी संबंधित प्रशासनाकडे तक्रारी व पत्रव्यवहार करण्यात आले, मात्र शासनाच्या स्तरावर केवळ कागदोपत्री कारवाई होत असल्याचं दिसून येत असल्याचं नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून शेतजमीन ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. महसूल विभाग नेमकं काय करत आहे, कोणाच्या दबावाखाली कारवाईस विलंब लावत आहे का, असा सवालही राज पार्टे यांनी उपस्थित केलाय. दरम्यान या संदर्भात तहसीलदार कपिल घोरपडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली. संबंधित प्रकरणात महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. तसेच दोषींवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र ही कारवाई केवळ औपचारिक स्वरूपाची राहणार की वाळू माफियांविरोधात कठोर आणि प्रभावी पावले उचलली जाणार याकडे आता नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय. पर्यावरणाची हानी थांबवण्यासाठी आणि नदीपात्रांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. सिद्धेश पवार, कोकण वार्ता न्यूज, पोलादपूर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.